पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये घटनास्थळी दाखल झाले। अहमदाबाद विमान अपघात घटनास्थळाची ते पाहणी करणार आहे। रुग्णालयात जाऊन जखमींची ते विचारपूस सुद्धा करणार आहे। रुग्णालयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आपण या क्षणाची लाईव्ह दृश्य सुद्धा पाहतोय। विमान अपघातामध्ये तब्बल 265 जणांचा मृत्यू झालेला आहे। त्यामध्ये भारतातील 169, ब्रिटिश, पोर्तुगीज अशा अनेकांचा समावेश होता। आणि आता जर आपण बघितलं तर हे 265 जण अचानक निघून गेलेले आहेत। एकंदरीत आपण जर पाहिलं तर काल जो हा अपघात झाला, संपूर्ण देशासह संपूर्ण जगाला सुद्धा हादरवून ठेवणारा हा अपघात आहे। यामध्ये 265 जणांनी आपले प्राण गमावलेले आहेत। मात्र हा अपघात नेमका कसा झाला या संदर्भातली माहिती जी आहे ती सध्या घेण्याचं काम सुरू आहे। विमानात 242 जण प्रवास करत होते। या 242 मधल्या 241 जणांचा मृत्यू झालेला आहे। एअर इंडियानंच ही माहिती जी आहे ती दिलेली आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर एअर इंडियाच्या या विमानामध्ये 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते। मात्र आता सध्याची आपण ही लाईव्ह दृश्य पाहू शकतोय, ज्यामध्ये आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रुग्णालयातून आता अगदी काही वेळातच बाहेर निघणार आहेत। ते जखमींची त्यांनी भेट घेतलेली आहे, विचारपूस त्यांनी केलेली आहे। शिवाय ज्यांनी आपले कुटुंबीय या घटनेमध्ये गमावलेले आहेत, ज्यांच्या घरातील व्यक्तीचा मृत्यू खरं तर या दुर्घटनेमध्ये झालेला आहे, त्यांची सुद्धा ते भेट घेण्याची शक्यता जी आहे ती सध्या व्यक्त केली जाते। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता रुग्णालयात गेलेले होते आणि जो एक प्रवासी, खरं तर भारतीय वंशाचे एक ब्रिटिश प्रवासी जे आहेत ते या दुर्घटनेमधून वाचलेले आहेत आणि त्यांची सुद्धा विचारपूस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असू शकते। अहमदाबादमधल्या शासकीय रुग्णालयातली ही या क्षणाची आपण लाईव्ह दृश्य पाहू शकतो। शासकीय रुग्णालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झालेले आणि त्यांनी या दरम्यान जखमींची विचारपूस केलेली आहे। शिवाय जे काही शिकाऊ डॉक्टर्स ज्यांच्या इमारतीवरती हे विमान कोसळलेलं होतं ते देखील याच रुग्णालयामध्ये जखमी आहेत, त्यांची देखील विचारपूस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असल्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते। मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी काही वेळातच रुग्णालयातून बाहेर पडतील आणि त्या दरम्यानची अहमदाबादमधली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतो। काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघात स्थळाची सुद्धा पाहणी केलेली आहे। अपघात स्थळाची पाहणी करून त्यांनी संपूर्ण माहिती जी आहे ती जाणून घेतलेली आहे। तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर लगेचच ते रुग्णालयाच्या दिशेने सुद्धा निघालेले आहे। अधिकाऱ्यांसोबत बातचीत सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे। काल ही भीषण दुर्घटना घडल्यानंतर पंतप्रधानांनी स्वतः या संपूर्ण दुर्घटनेसंदर्भात शोक व्यक्त केलेला होता आणि आज लगेचच त्यांनी अहमदाबादचा दौरा जो आहे तो केलेला आहे आणि अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना ज्या ठिकाणी झालेली आहे त्या अपघात स्थळाचा देखील त्यांनी दौरा केला, संपूर्ण पाहणी केली, त्या इमारतीची सुद्धा पाहणी केली ज्या इमारतीवरती हे विमान कोसळलेलं होतं। नेमकं काय घडलं असावं हे जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि त्यानंतर ते रुग्णालयात लगेचच दाखल झाले। रुग्णालयामध्ये जात त्यांनी या ठिकाणी जखमींची भेट घेतली आहे, त्यांची विचारपूस केलेली आहे आणि आता यानंतर मृतांच्या कुटुंबियांची देखील ते भेट घेण्याची किंवा त्यांच्यासोबत चर्चा करण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते। मात्र या संदर्भात अधिकृत माहिती मिळालेली नाही। मात्र आपण पाहू शकतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा अगदी शोकाकुल झालेले दिसत आहेत। त्यांच्या चेहऱ्यावरती आपण ती एक निराशा पाहू शकतोय, उदास असा चेहरा त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय। अहमदाबाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं शहर आहे आणि त्याच ठिकाणी ही अतिशय भीषण अशी दुर्घटना जी आहे ती घडलेली आहे। लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबादमध्ये दाखल झाले आणि त्यांनी या ठिकाणी अपघात स्थळाची पाहणी सुद्धा केलेली आहे। काल सुद्धा अमित शहा यांच्या संपर्कात पंतप्रधान नरेंद्र मोदी होते। अमित शहा यांच्याकडून ते या संपूर्ण घटनेसंदर्भातल्या अपडेट्स ज्या आहेत त्या जाणून घेत होते आणि आज ते लगेचच अहमदाबादमध्ये जात अपघात स्थळाला त्यांनी भेट दिली आहे। बचाव कार्य अद्यापही अपघातस्थळी घटनास्थळी सुरू आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा काही मृतदेह अद्यापही गाडले गेले असल्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि त्यामुळे ते मृतदेह बाहेर काढण्याचं रेस्क्यू ऑपरेशन करण्याचं काम जे आहे ते अद्यापही सुरू आहे। या संदर्भात देखील माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे।